Greetings in the name of the Lord, Rope family. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम आणि प्रभूच्या पवित्र नावामध्ये मी रोपे परिवाराचं स्वागत करीत आहे. I'm Aaron Samir Khade from Surat and she is my cousin sister Sharon Sutar who is going to translate today's message. हा ॲरॉन समीर खाडे आहे, तो सुरतवरून आहे आणि मी त्याची बहीण शारोन सुतार, त्याचं मी भाषांतर करणार आहे. So let's have a word of prayer. तर आपण सुरुवातीची प्रथम प्रार्थना करूया. स्तुतीस योग्यच पयास पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर राजा देवबाप्पा, तुझे उपकार मानतो देवबाप्पा की तू आम्हाला ही संधी दिलीस देवबाप्पा, तुझे वचन सांगण्याची देवबाप्पा. या वचनाद्वारे देवबाप्पा तू लोकांच्या जीवनामध्ये कार्य कर देवबाप्पा, तू आणि आमच्या मुखाला तू स्पर्श कर राजा, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर राजा आणि आमच्या देवबाप्पा वचनाद्वारे देवबाप्पा लोकांच्या जीवनामध्ये कार्य होते देवबाप्पा. तुझ्या नावाचं गौरव तू करून घे राजा. संपूर्ण मान महिमा गौरव सन्मान तुला देत आहोत बाप्पा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू ऐक राजा. आमेन. So today I want to ask a question to all of you. तर मी सर्वांना तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. How many of you have prayed and felt like the heaven was silent? तुम्ही कित्येक लोकांनी प्रार्थना केली आहे पण तुम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. Like you were talking but not hearing anything back. म्हणजे तुम्ही प्रार्थना करता पण तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येत नाही आहे. You know, we live in a world that wants instant answer. The moment we pray, we want the answer. आपण अशा जगामध्ये राहत आहोत जिथे आपल्याला तत्काळ अशी उत्तरे हवी असतात. But God often works in a different way. His plans are totally different. पण येशू ख्रिस्त वेगळ्या पद्धतीने काम करीतो. त्याची कामगिरी वेगळी आहे. Sometimes the answer to our prayer isn't yes or no, but it is wait. तर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर हो किंवा नाही असं नसतं, तर धीर धर असं असतं. So today I want to talk to you about praying without ceasing. तर मी आज आपण ज्या वचनावर मनन करणार आहोत त्याचा विषय जो आहे तो निरंतर प्रार्थना करीत राहणे. And having faith and believing in our prayer. आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. And trusting in God's timing. आणि त्याच्या वेळेवर विश्वास ठेवणे. Because even when you don't see the answer, God is still working behind it. जरी तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर भेटत नसेल तर तुम्ही निराश होऊ नका. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या प्रार्थनेच्या ह्याच्यावर काम करीत आहे. In 1 Thessalonians, Paul tells us to pray without ceasing. पहिले थेसलोनिकस पत्रामध्ये पौल आपल्याला सांगतो की निरंतर प्रार्थना करीत राहावा. Now praying without ceasing, it doesn't mean that we keep on praying for hours just talking to air. तर निरंतर प्रार्थना करणे याचा अर्थ असा नाही की आपण तासनतास प्रार्थना केली पाहिजे. You know, prayer isn't just one time event. It should be included in our lifestyle. Prayer is our lifestyle. प्रार्थना ही आपण फक्त दिवसातून एकदाच नाही केली पाहिजे, तर ती आपली जीवनशैली असली पाहिजे. You know, think about your electronic device. Think about your phone, tablet or your PC. It is almost useless without internet. तुमच्या फोन किंवा संगणक याबद्दल तुम्ही विचार करा. ते इंटरनेट शिवाय आणि वायफाय शिवाय ते निरुपयोगी आहेत. Now your prayer life is the spiritual network. तर तशाच तुमच्या प्रार्थना देखील आध्यात्मिक वायफाय आहे. When you stay connected to God through that internet, through that prayer, God can download His peace, upload your burden, stream His wisdom and sync your spirit with His will. व अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही ह्या आध्यात्मिक नेटवर्कच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तासोबत तुम्ही संवाद करता, तर जर तुम्ही संवाद करता तर मग प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये शांती येते आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतो. That's why Paul said, pray without ceasing. Stay connected to God like you're connected with your phone, like you're connected with your internet. म्हणून पौलाने म्हटले आहे की तुम्ही निरंतर प्रार्थना करीत राहा. तुमच्या प्रार्थनेमध्ये खंड पडायला नसायला पाहिजे. जसे तुम्ही तुमच्या फोनशी दिवसभर जोडलेले असता तसेच तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासोबत प्रार्थनेच्या द्वारे जोडलेले असावे. Because God is our source, He is our signal and He is our strength. कारण तो तुमचा स्तोत्र, तुमचा सिग्नल आणि तुमचं सामर्थ्य आहे. In Philippians chapter 4 verse 6 it says, do not be anxious about nothing but be prayerful about everything. फिलिप्पियस पत्र याचा 4 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात की कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. Now let me tell you a parable in Luke chapter 18 verse 1 to 8. तर मी तुम्हाला एक दाखला सांगत आहोत जे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितला आहे. लूक याचा 18व्या अध्यायामध्ये.
He said, in a certain city there was a judge who neither feared God nor respected men. And there was a widow in that city who kept coming to him and saying, give me justice. She was asking justice for the unjust. For a while he refused, but afterward he said to himself, though I neither fear God neither I respect men, yet because this widow keeps bothering me, I will give her justice, so that she will not continue beat me down by her continual coming. And the Lord said, hear what the unrighteous judge said. And the judge gave her justice. तर एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जर मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजित आणेल. So Jesus is trying to tell us that we should pray like that widow woman was asking. He is telling us that we should pray consistently without ceasing. तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला यात आपल्यावरून काय सांगतात की जशी ती विधवा स्त्री ती त्या न्यायाधीशकडे न्याय मागत होती रोज तसंच आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे निरंतर प्रार्थना केली पाहिजे. And if the judge can give justice to that widow woman, our God is love. For sure he will answer your prayers. मग तो न्यायाधीश जर त्या विधवेला न्याय देऊ शकतो, तर प्रभू येशू ख्रिस्त आपला दयाळू कृपाळू परमेश्वर आहे. तर त्याचे जे निवडलेले लोक जे त्याचा रात्रदिवस धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही का? आणि तो त्यांच्या प्रार्थनेच्या उत्तराविषयी विलंब लावेल काय? Second is believing in your prayer, having faith in your prayer. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणे. Now imagine you made a very delicious food, a very fragrance food, mouth-watering dish. तुम्ही कल्पना करा की तुम्ही खूप असे चविष्ट पदार्थ बनवलेला आहे आणि ते पदार्थ बघून तुमच्या तोंडामध्ये पाणी येत आहे. But that food is without salt, so means it is tasteless and worthless. पण त्या जेवणामध्ये मीठच नसेल तर ते चविष्ट नसणार ते. So in the same way, if we pray consistently without ceasing, but if we don't have faith in our prayer, if we don't have faith in our God, our prayer is worthless. तसं जर आपण निरंतर प्रार्थना जर करत राहिलो पण आपल्यामध्ये विश्वास नसेल, तर ती प्रार्थना त्या अन्नासारखीच आहे ज्या अन्नामध्ये मीठ नाही आहे. म्हणजे आपली प्रार्थना विश्वासाशिवाय व्यर्थ आहे. म्हणून आपण प्रार्थना केल्यावर विश्वास देखील ठेवला पाहिजे. Jesus used a mustard seed, a tiny, an unnoticeable seed to teach us something very powerful. तर प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासासाठी एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे मोहरीचं बीज. त्याचा उपयोग प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे आणि ती खूप लहान असते. It's not the size of your faith, it's the presence and persistence of your faith that matters. तर तुमच्या विश्वासाचा आकार महत्त्वाचा नाही, तर विश्वासाची उपस्थिती आणि त्यातील सत्यता महत्त्वाची असते. Jesus wasn't saying that you need a very huge faith. He was saying that even a small amount of faith, but a real faith, a prominent faith, and a alive faith has incredible potential. येशू म्हणत नव्हते की तुम्हाला मोठा विश्वास पाहिजे, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला हे शिकवत होता की अगदी थोडक्या विषयी तुम्ही विश्वासू राहा. When we plant a mustard seed, it is very small, but then it grows into one of the largest tree into the garden. तर आपण मोहरीचं बी लावलं तर ते बागेतल्या बाकी झाडांपेक्षा अतिशय मोठं ते झाड होतं. So faith is in the same way. It starts small, but as you keep trusting God, as you keep making connection with God through prayer, it goes stronger and stronger. तर विश्वास देखील अशाच प्रकारे आहे. तो सुरुवातीला छोटा असा असतो, पण जेवढा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तसा तो मजबूत होत जातो. Faith moves mountain. विश्वासामुळे काय होतात, पर्वत हलतात. Now what are these mountains? Mountain symbolizes the obstacles, the problems, the depression, the anxiety, the impossible circumstances and situations. तर पर्वत हे काय दर्शविते? पर्वत म्हणजे आपल्या अडचणी, आपलं नैराश्यपण, आपल्या जीवनामध्ये जे काही संकटे असतात ते पर्वत दर्शविते. In Matthew chapter 3 verse 3 it says, even a little bit of real faith can move the greatest mountains. तर मत्तयाचा 3
11वा अध्याय आणि 3रं वचन आपल्याला काय सांगतं, अगदी थोडक्याविषयी जर आपण विश्वासू राहिलो तर ते थोडा विश्वास देखील पर्वत आपली संकटे काय करू शकतो, दूर करू शकतो. Imagine a child jumping into his father's arm. कल्पना करा, एक लहान मूल आपल्या बापाच्या कुशीत उडी मारतं. You know, the child doesn't overthink that much because the child trusts his father. तर ते मूल जे आहे ते अविश्वास दाखवत नाही, तर ते विश्वास ठेवतं आपल्या बापावरती. The child faith isn't big, but it is real. तर त्या लहान मुलाचा विश्वास मोठा असं काही नसतो, पण त्याला त्याच्या बापावर विश्वास असतो की त्याचा बाप त्याला पाडू देणार नाही. In the same way, God isn't looking for flawless faith. He is looking for genuine, alive faith which can move the greatest mountains in our lives. तसेच देवालाही परिपूर्ण विश्वास असा नको असतो, त्याला हवं असतं तो म्हणजे आपण खऱ्या मनाने विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे आपण जरा पण अविश्वासू दाखवला नाही पाहिजे. तो छोटा असला तरी तो विश्वास काय करू शकतो, पर्वत हलवू शकतो. In Matthew chapter 17 verse 14 to 21, there is a parable. You know, Jesus and his disciple went to a certain city, and there the father came that, Lord, heal my son, because he was possessed by demons. You know, he often falls into the fire or into the waters. He said, I came to your disciples, but your disciples could not heal him. So then Jesus told, bring him to me, bring the boy to me. And then Jesus rebuked the demon, and then at that exact moment he was healed. तर मत्तई याचा 17व्या अध्यायामध्ये एक भूतग्रस्त मुलगाची गोष्ट आहे. ते आपल्याला काय सांगतं, तर नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफ्रेकरी असून त्याचे फार हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, अरे हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोटवर तुमच्या बरोबर राहावे, कोटवर तुमचे सोसावे, त्याला येथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने बुद्धाला दटाविले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. आणि मग नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाना एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल, तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. So in the same way, somewhere in the corner of the mind we have that unfaith, that will God answer my prayers? No, but it is totally wrong. We should have a prominent faith towards God that for sure he will answer my prayer. तर अशाच प्रकारे आपल्याला देखील आपण जेव्हा प्रार्थना करतो कुठल्या गोष्टीविषयी, हे जे शिष्य आहेत प्रभू येशू ख्रिस्ताचे, ज्यांना मतलब अविश्वास त्यांनी दाखवला, प्रभू येशू त्यांनी अविश्वासाने प्रार्थना केली. असंच आपण जर देखील अविश्वास दाखवला तर आपल्या देखील प्रार्थनेचं उत्तर येणार नाही. Let me tell you a story from Genesis chapter 22 about Abraham and Sarah. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उत्पत्ती याचा 22वा अध्यायामधली अब्राम आणि साराची. You know, after waiting for decades, Abraham and Sarah, they had a beautiful baby named Isaac. अब्राम आणि सारेला खूप वर्षापासून मूल नव्हतं आणि त्यांना वयाच्या 100व्या वर्षी त्यांना एक मूल झालं होतं. त्याचं नाव होतं इसाक. You know, and then God commanded Abraham that offer your son Isaac as a sacrifice to me. तर प्रभू येशू ख्रिस्ताने अब्रामाला आज्ञा केली की तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. You know, it was very confusing. You know, it was impossible. But what did Abraham do? Abraham obeyed God. हे खूप मतलब ह्या जो देवाने जी आज्ञा केली होती ती खूप कठीण होती अब्रामासाठी. कारण अब्रामाला इतके दिवस मूल नव्हते आणि एवढ्या वर्षातनं अब्रामाला मूल झालं होतं आणि त्यात प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा केली होती की तू तुझ्या मुलाचं होमार्पण कर. You know, and then as they were going onto the mountain, they were with the two servants, and then Abraham told that you don't follow us. So only Abraham and his son Isaac went onto the mountain, and they said that we will come back. That shows the faith that Abraham had towards God. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर
भोकीर घातले. आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यांना घेतले आणि होमापर्णासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणी तो निघाला. आणि अब्राम आपल्या सेवकांना म्हणाला, इथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तर अब्राम काय म्हटला त्याच्या सेवकांना की मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. म्हणजे हाच दाखवतो अब्रामाचा विश्वास. देवानं काय सांगितलं, अब्रामाला आज्ञा केली की तुझ्या मुलाला अर्पण कर. पण अब्राम काय म्हटला त्यांच्या सेवकाला की मी माझा मुलगा आणि मी परत येतो. म्हणजे त्याला विश्वास होता की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना परत आणणार. As they were going onto the mountain, Isaac asked, Father, you took the axe, you took the woods, but where is the lamb which you are going to sacrifice? तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम याला म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमाभरणासाठी कोकरू कोठे आहे? Abraham replied, God will provide himself the lamb. This was the faith speaking. Abraham didn't know how, but he trusted God that for sure God will provide. अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमाभरणासाठी कोकरू पाहून देईल. तर हेच दाखवतो अब्रामाचा विश्वास. अब्रामाने काय म्हटला की देव पाहून घेईल. In the New Testament, Abraham says Abraham believed that God could raise Isaac from dead if necessary. This shows the resurrecting faith that Abraham had towards God. तर अब्रामाचा विश्वास आपल्याला काय सांगतो की जरी अब्रामाला असा विश्वास होता की प्रभू येशू ख्रिस्त इसाकाला मृतातून जिवंत करू शकतो. एवढा सामर्थ्यशाली परमेश्वर आपला आहे. In Isaiah chapter 55 verse 8 to 9, there is a verse which says, For my thoughts are not your thoughts, neither are your ways my ways, declares the Lord. तर यशाया याचा 55 अध्याय आणि 8 आणि 9 वचन आपल्याला काय सांगतं? कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. This verse highlights that God's understanding, God's plan are superior than our own. His timing is always perfect. तर हे वचन आपल्याला काय सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या योजना या आपल्या योजनाहून उत्तम आणि चांगल्या असतात. Now the third point is trusting in God's timing. आणि तिसरा मुद्दा जो आहे की देवाच्या वेळेवर विश्वास ठेवणे. In Luke chapter 1, there is a story of Elizabeth and Zechariah. तर लूक याचा 18व्या अध्यायामध्ये एक स्टोरी आहे जकरिया आणि एलिशिबाची. Zechariah and Elizabeth for many years they didn't have son. But when they got old, then an angel came to Zechariah and told that your wife Elizabeth will conceive a baby and you shall name him John the Baptist. तर यहुदाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जकर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते आणि ती अलिशिबा वांज असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते. And then when they didn't have son, an angel came to Zechariah and said that you will have a baby and you shall name him John the Baptist. आणि मग एक देवदूत आला आणि देवदूताने काय म्हटलं की तुम्हाला पुत्र होईल आणि तुम्ही त्याचं नाव योहान असे ठेवा. So from this we can understand that the birth of John and the birth of Jesus is interconnected. तर बाप्तिस्मा करणारा योहानाचा जन्म आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हे एकमेकांशी जोडलेले आहेत. Even if we see the Bible, it is written that John the Baptist would prepare the way for the Messiah. So from this we can understand God's wonderful timing. तर मत्ती याचा 3वा अध्याय 3रं वचन आपल्याला सांगतं की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याचा वाटा नीट करा. Now we can understand God's timing is wonderful. Let me give you one more example about God's perfect timing. तर मी तुम्हाला अजून एक उदाहरण देऊ इच्छितो परमेश्वराच्या योग्य वेळ याची. There was a swimmer, Michael Phelps, when in the 2008 Olympics he was the gold medalist, and in 2012 in the Rio Olympics he lost in the final.
So he went into depression, he went into alcohol, he went to drugs, he went to cigar, and then his life was driven away from God. He was fully taken into these worldly things. But his wife had a strong and prominent faith towards God, that for sure God hears, God sees my husband. And then in 2013 he was serious, and then he was taken to the hospital. When he was taken to the hospital, there was a book beside his bed, and the book's name was The Purpose of the Driven Life. It was written by Rick Warren. And when he read that book, a faith developed in him, a hope developed in him, that for sure that God will answer my prayer. And then Michael Phelps, he contacted the publisher of the book, means Rick Warren. And then when he met Rick Warren told that go and participate in the 2014 Olympics. But the doctor was shocked. Doctor told that, brother, you are mentally and physically unfit. You can't even walk properly. For a swimmer, we need to at least practice 8 hours a day. And you can't even practice for 2 hours. Don't do this. But then he knew that if he's mentally unfit, physically unfit, he is spiritually fit. His God will surely help him. And then he practiced not for 2-3 hours, but he practiced for 14 hours a day. And in the 2014 Olympics, he won the gold medalist. And after winning till 2025 till now, no one could even reach his record. Breaking his record is a way further talk. No one could even reach his record. And his wife still had faith. When he was down, his wife had faith. When he was well, his wife had faith. So in the same way, we should have that faith towards God. तर मी तुम्हाला अजून एक उदाहरण देऊ इच्छितो. तो म्हणजे मायकल फेल्प्स, जे सर्वोत्तम पोहणारे खेळाडू आहेत. ते 2008 मध्ये गोल्ड मेडल जिंकणारे व्यक्ती होते आणि 2012 मध्ये ते आपल्या विरोध्यासोबत 200 मीटर या ह्याच्यामध्ये हारले. आणि ते त्यांना सहन झालं नाही त्यांनी हारलेलं, म्हणून ते ड्रग्ज आणि अल्कोहोलमध्ये त्याचं व्यसन करू लागले. आणि 1.5 वर्ष ते ड्रग्ज आणि अल्कोहोलचं व्यसन करू लागले. आणि त्यांना म्हणजे त्यांची पूर्णपणे शारीरिक स्वरूप त्यांचा बदलला. आणि हे त्यांच्या पत्नीला बघवलं नाही, म्हणून त्यांची पत्नी म्हटली की मला हे मान्य नाही. आणि त्यांची पत्नी काय केली, त्यांच्या पत्नीने काय केलं की लोकांकडनं मदत मिळत नाहीये म्हणून ती देवाकडे गेली आणि देवाकडे ती प्रार्थना करू लागली की असं का झालं म्हणून. आणि मग ते मायकल फेल्प्स यांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठेवलं होतं. ते कारण ते अल्कोहोल आणि ड्रग्स मधनं खूप एवढे गुंतले होते, त्यामुळे त्यांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठेवलं होतं. आणि तर तिथं एक पुस्तक होतं जे रिक वॉरन पास्टरांनी लिहिलं होतं, ते म्हणजे द पर्पज ड्रायव्हन लाईफ, म्हणजे ध्येयावर आधारित जीवन. आणि हे पुस्तक मायकल फेल्प्स वाचायला सुरू केली आणि त्या पुस्तकासोबत मायकल फेल्प्स हे बायबल देखील वाचू लागले. आणि त्या पुस्तकामुळे त्यांच्या जीवनामध्ये 1-2 महिन्यांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. आणि हळूहळू त्यांचं जे व्यसन होतं ते त्यांचं व्यसन त्यांचं बंद होऊ लागलं. आणि मग त्यांनी असा निर्णय घेतला की मी 2014 मध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की मी ऑलिम्पिकमध्ये उतरणार, रिओ ऑलिम्पिक्स मध्ये उतरणार. पण ते त्यांच्या डॉक्टरनी म्हटलं की तुम्ही हे करू शकणार नाही, कारण ते एवढे खूप वीक झाले होते त्यांनी त्या ड्रग्ज आणि अल्कोहोलमुळे. आणि स्विम करण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी 16 तास त्यांना प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यांना 2 तास देखील प्रॅक्टिस करणं शक्य नव्हतं. पण मायकल फेल्प्स हे 1.5 वर्ष 14 तास त्यांनी ते प्रॅक्टिस केली स्विमिंगची. आणि 2016 मध्ये ते ऑलिम्पिक्स मध्ये उतरले. आणि इतर लोक त्यांना म्हणू लागले की तुम्ही म्हणजे इतर बाकीचे जे लोक आहेत ते म्हणू लागले की आता खूप उत्कृष्ट पोहणारे खेळाडू आलेले आहेत, तुमच्यापेक्षा चांगले आणि तुमच्यापेक्षा चांगले आलेले आहेत, तर तुम्ही हे ऑलिम्पिक जिंकू शकणार नाही. पण मायकल फेल्प्सनी त्यांचं ऐकलं नाही. त्यांनी रिक वॉरेननी त्यांना सांगितलं की तू कुणाचंही ऐकू नकोस. जो प्रभू येशू ख्रिस्त तुला त्या हॉस्पिटलमधनं उठवू शकतो, तर त्या ऑलिम्पिक्समध्ये देखील तो तुला यश देईल. तू देवावर विश्वास ठेव. मग त्यांनी त्या रिक वॉरेनचं ऐकलं आणि त्याच 2016 मध्ये ते ऑलिम्पिक्समध्ये आले. आणि त्याच स्टेडियममध्ये रिक वॉरन पास्टर देखील होते आणि ते प्रार्थना करीत होते त्यांच्यासाठी. आणि मग त्यांनी ते
पाण्यात उतरलं आणि त्यांनी एक जागतिक रेकॉर्ड बनवला आणि त्यांनी 24 गोल्ड मेडल जिंकले आणि त्यांचा रेकॉर्ड आजपर्यंत कुठल्याही स्विमरनं अजून त्यांचा रेकॉर्ड हे तोडलेला नाही आहे. मग हेच आपल्याला काय सांगतं की त्यांनी विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती ठेवला आणि त्यांनी प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्तानं दिलं. म्हणजे आपण ह्याच्यावरून काय सांगू शकतो की आपल्या प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाहीत. So in conclusion, I would like to say that we should pray without ceasing, consistently, have faith when we pray, and always believe in God's timing, for our God is an awesome God. तर आपण या पूर्ण ह्याचा भाषणाचा निष्कर्ष काय काढू शकतो की आपल्या प्रार्थना कधी व्यर्थ जात नाहीत आणि आपण निरंतर प्रार्थना करत राहिली पाहिजे. आपण निराश नाही झालं पाहिजे आणि आपला देव एक अद्भुत देव आहे. So let's have a word of prayer. तर आपण शेवटची प्रार्थना करूया. Our Father in heaven, Lord, thank you so much for protecting us throughout this movement. Thank you so much for this time. We pray for the Rofe family. May you be with us, bless us, be with the viewers, bless all the viewers who are watching us, and help us as whatever message you have given us, help us to touch the hearts of the viewers so that they may understand that you are a great God, O Lord. You have been so good to the persons in the testimonies. May you be with us, bless us, and take care of us, Lord. We even pray there are many viewers who are sick, who are admitted in the hospital. Touch them, heal them. Thank you so much for giving us this good health. We even pray for the poor people, Lord. There are many people suffering financial crisis. May you be with them too, O Lord. We even pray for this Rofe channel. Help us so that we may reach out to the people, spread the word and the gospel, O Lord. As we are praying, help us to have faith on our prayer and always trust in God's timing. Thank you so much for each and everything. For these few words I pray in Jesus' name. Amen.